लिब्रिऑफिस बसे वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. आपण शिकणार आहोत एसक्यूएल व्ह्यू मध्ये क्वेरीज लिहिणे, ऑर्डर बाय क्लॉज, जॉइन्स, एग्रीगेट फंक्शन्स, ग्रुप बाय क्लॉज, बिल्ट इन फंक्शन्स चा वापर. एसक्यूएल क्वेरीज बद्दल अधिक जाणून घेऊ. त्यासाठी लायब्ररी डेटाबेस वापरणार आहोत. डाव्या पॅनेलवरील क्वेरीज लिस्ट वर क्लिक करा. क्रिएट क्वेरी इन एसक्यूएल व्ह्यू वर क्लिक करा. क्वेरीचा रिझल्ट सॉर्ट कसा करायचा ते पाहू. हे उदाहरण पाहूया. केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्डने प्रकाशित केलेल्या सर्व पुस्तकांची टाइटल्स आणि ऑथर्स मिळवा. पब्लिशर आणि नंतर टाइटल्स वर असेंडिंग ऑर्डर ने सॉर्ट करा. ही क्वेरी आहे. सिलेक्ट पब्लिशर कॉमा टायटल कॉमा ऑथर फ्रॉम बुक्स वेअर पब्लिशर इन कंस उघडा सिंगल कोट्स मध्ये कॅम्ब्रिज कॉमा सिंगल कोट्स मध्ये ऑक्सफोर्ड कंस पूर्ण करा. ऑर्डर बाय पब्लिशर ASC कॉमा टायटल ASC. कॉलम नेम्स वर सॉर्टिंग करण्यासाठी आपण ऑर्डर बाय क्लॉज वापरला आहे. तसेच सॉर्टिंग करण्यासाठी कॉमा वापरून अनेक कॉलम्स समाविष्ट करू शकतो. असेंडिंग आणि डिसेंडिंग दाखवण्यासाठी प्रत्येक कॉलम नेमच्या पुढे ASC किंवा DESC लिहावे लागते. फाइल मेनू बार खालील रन क्वेरी आयकॉन वर क्लिक करा. ही पुस्तकांची यादी आहे. प्रथम पब्लिशर व नंतर बुक टायटल प्रमाणे सॉर्ट केली आहे. पुढील क्वेरी पाहू. आता अशी बुक टायटल्स हवी आहेत जी मेंबर्सनी अजून परत केलेली नाहीत. तसेच बुक इश्यू डेट्स हव्या आहेत. टायटल्स आणि बुक इश्यू डेट ही अनुक्रमे बुक्स आणि बुक्स इश्यूड ह्या टेबल्स मध्ये असल्याने ही दोन्ही एकत्र करणे आवश्यक आहे. दोन टेबल्स जोडण्यासाठी जॉइन कीवर्ड वापरणार आहोत. त्यासाठी त्या दोघांमधील बुक ID हा कॉमन कॉलम आपण वापरू. त्यासाठी ही क्वेरी. सिलेक्ट B.title, I.issuedate, I.memberid from books B join books issued I. On B.bookid is equal to I.bookid where checked in is equal to false. फ्रॉम क्लॉज मधील B आणि I ह्या अक्षरांकडे लक्ष द्या. ह्याला एलियासेस म्हणतात. हे डिस्क्रिप्टिव्ह किंवा सहज वाचता यावेत यासाठी फक्त एक अक्षराचे असू शकतात. बुक ID हा कॉलम दोन्ही टेबल्स मध्ये असल्याचे दिसेल. गोंधळ टाळण्यासाठी आपण कॉलम नेम्सचे वेगळेपण ओळखण्यासाठी त्यांना एलियासेस वापरणार आहोत. लक्षात घ्या की आपण फ्रॉम क्लॉज मध्ये जॉइन कीवर्ड द्वारे दोन टेबल्स जोडली आहेत. जोडण्यासाठी on B.bookid is equal to I.bookid हे लिहून बुक ID कॉलम सांगितला आहे. क्वेरी कार्यान्वित करा. पुस्तके आणि इश्यू डेट ची सूची दिसेल. नॉट चेक्ड इन हे चेक्ड इन स्टेटस दिसेल. रिझल्ट मध्ये मेंबर ID दिसत आहे
जो फारसा उपयोगी नाही. मेंबर्स टेबल मधील मेंबर नेम्स दाखवण्यासाठी काय करता येईल? आपल्या क्वेरी मध्ये मेंबर्स टेबल जॉइन करू. सिलेक्ट b.title, i.issuedate, i.memberid, m.name from books B. Join books issued I on b.bookid is equal to i.bookid. Join members M on i.memberid is equal to m.memberid, where checked in is equal to false. येथे दुसरे जॉइन मेंबर्स टेबल बरोबर केले आणि मेंबर आयडी हा कॉलम जॉइन करण्यासाठी वापरला. क्वेरी कार्यान्वित करू. येथे मेंबर नेम्स सोबत त्यांना इश्यू झालेली पुस्तके दिसत आहेत. आता एग्रीगेट्स आणि ग्रुपिंग बद्दल जाणून घेऊ. लायब्ररी मधील एकूण मेंबर्सची संख्या काढण्यासाठी ही क्वेरी आहे. सिलेक्ट काउंट कंसात asterisk as डबल कोट्स मध्ये टोटल मेंबर्स फ्रॉम मेंबर्स. काउंट कडे लक्ष द्या. ह्याला एग्रीगेट फंक्शन म्हणतात. हे रेकॉर्ड्सच्या संचाचे मूल्यमापन करून एक व्हॅल्यू रिटर्न करते. टोटल मेंबर्स हा एलियास येथे समाविष्ट केला आहे. क्वेरी कार्यान्वित करा. बेसने 4 मेंबर्सच्या रेकॉर्ड्सचे मूल्यमापन करून एकूण मेंबर्सची संख्या 4 असे रिटर्न केले आहे. सम, मॅक्स आणि मिनिमम ही एग्रीगेट फंक्शन्सची आणखी उदाहरणे आहेत. माहिती ग्रुप करण्याबद्दल जाणून घेऊ. प्रत्येक पब्लिशरच्या पुस्तकांची संख्या कशी मिळेल त्यासाठी ही क्वेरी आहे. सिलेक्ट पब्लिशर, काउंट कंसात asterisk as डबल कोट्स मध्ये नंबर ऑफ बुक्स फ्रॉम बुक्स, ग्रुप बाय पब्लिशर, ऑर्डर बाय पब्लिशर. येथे नवीन ग्रुप बाय क्लॉज वापरला आहे. आपण पब्लिशर आणि पुस्तकांची संख्या सिलेक्ट करून ग्रुप बाय क्लॉजने प्रत्येक पब्लिशरच्या रेकॉर्ड्सचा ग्रुप बनवत आहोत. क्वेरी कार्यान्वित करू. आपल्याला पब्लिशरची नावे आणि शेजारी त्या पब्लिशरच्या पुस्तकांची संख्या दिसत आहे. पुढे एसक्यूएल मधील फंक्शन्स बद्दल जाणून घेऊ. फंक्शन्स म्हणजे सिंगल व्हॅल्यू रिटर्न करणारी स्टेटमेंट्स. उदाहरणार्थ करंट डेट आजची तारीख दाखवते. सभासदांनी परत न केलेल्या पुस्तकांची सूची मिळवूया. त्यासाठी ही क्वेरी सिलेक्ट b.title, i.issuedate, i.returndate from books B. Join books issued I on b.bookid is equal to i.bookid, where checked in is equal to false and return date less than current date. येथे करंट डेट फंक्शन वापरले आहे. ज्यांची रिटर्न डेट ही आजच्या आधीची तारीख आहे अशी पुस्तके मिळू. क्वेरी कार्यान्वित करू. परत न केलेल्या पुस्तकांची ही यादी आहे. HSQLDB ने प्रदान केलेल्या फंक्शन्सच्या यादीसाठी http://
hsqldb.org/doc/built-in-functions-chapt.html वर जा. यूजर गाइड बघण्यासाठी ह्या वेबसाईट वर जा. http://www.hsqldb.org/doc/2.0/guide/. असाइनमेंट: एसक्यूएल क्वेरीज लिहून त्या तपासून पहा. लायब्ररी मधील पुस्तकांची संख्या, ऑथरने लिहिलेल्या पुस्तकांची संख्या, आज पुस्तके परत करायची आहेत अशा सभासदांची नावे आणि फोन नंबरची सूची मिळवा. ही क्वेरी काय करते ते सांगा. सिलेक्ट कंसात प्राइस एएस डबल कोट्स मध्ये टोटल कॉस्ट ऑफ कॅम्ब्रिज बुक्स फ्रॉम बुक्स वेअर पब्लिशर इस इक्वल टू सिंगल कोट्स मध्ये केम्ब्रिज. आपण मोर क्वेरीज इन एसक्यूएल व्ह्यू वरील पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. आपण शिकलो. एसक्यूएल व्ह्यू मध्ये क्वेरीज लिहिणे, ऑर्डर बाय क्लॉज, जॉइन्स, एग्रीगेट फंक्शन्स, ग्रुप बाय क्लॉज, बिल्ट इन फंक्शन्सचा वापर. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.